नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर इथं एका शाळेत मी ट्रेनिंगला मूल्यवर्धन प्रशिक्षण म्हणून आहे. तर इथं काय झालं, आल्या आल्या मी कधीतरी म्हणजे दुसऱ्या शाळेंवर आम्हाला कधी कधी ऑर्डर करतात काही दिवसासाठी, 2 दिवस 3 दिवस 8 दिवस असे. तर त्या शाळेंमध्ये असलेले विद्यार्थी आता या शाळेत आहेत, 8वीला, कोण 9वीला, कोण 10वीला, तर ते येतात. तर आता 2 मुली आलेल्या सांगते तुम्हाला गंमत. त्या 2 मुली आलेल्या 8वीला आहेत त्या. तर त्यांनी मला लाल वटाणे हिरवे वटाणे आणून दिली. मी पण त्यांना 10 रुपये दिले. म्हटलं मलाच फक्त कशाला तुम्ही देताय, माझं पण तुम्ही नको नको टीचर, नको नको टीचर करत होत्या. तर दुसऱ्या शाळेत असल्यामुळं त्या मुली इथं शिकत आहेत. त्या तर काय आम्हाला एवढं लक्षात राहत नाही, पण त्या आल्या होत्या. तर आल्या इथं ट्रेनिंगला बसली. कंटाळा येतो, काय करायचं. आणि पाठीमागून विद्यार्थ्यांचा खूप आवाज येतो, बरं दंगा करतात. अजून त्यांचे क्लास सुरू झालेले नाही. ट्रेनिंगसारखे ट्रेनिंग असतात आणि ट्रेनिंगचा असा वैताग येतो, कंटाळा येतो. आता सगळे जेवायला गेलेत, पण मी इथं बसले. मी सकाळी शाळेत होते आणि आता मी दुपारच्या सत्रात ट्रेनिंगला आले. मला इतकं ट्रेनिंगचा फार कंटाळा येतो. दिवसभर बसायचा आणि काही दिवस मी पण ट्रेनिंगचं म्हणजे प्रशिक्षण दिले नाही असं नाही, पण कंटाळा येऊन जातो. विशिष्ट गोष्टी सतत केल्यामुळे त्या नकोशा वाटतात आणि आपलं स्किल वापरून आपण शिकवत असतो, पण वैविध्यपूर्ण ट्रेनिंगमुळं भयंकर कंटाळा येतो. आता वर्गात बसले मी, शांत वाटतं. मला गर्दीत म्हटलं तर जमतच नाही, माझं मन लागत नाही. एकटं असल्यावर स्वतःवरती फोकस करता येईल. म्हणून जेवढं एकटं राहता येईल आणि स्वतःला जेवढं स्ट्रॉंग बनवता येईल तेवढं बनवायला पाहिजे. मला आपल्या एका दादाने प्रश्न विचारलेला, म्हणजे मीच विचारलेला अगोदरच्या व्हिडिओत, की मेडिटेशन मी करते वगैरे. तर त्यांनी सांगितलेलं मेडिटेशनविषयी सांगा. तर मेडिटेशन करणं म्हणजे काय, मी तर कुठंच शिकलेलं नाही. मी पहिल्यांदा सांगते, मी विपश्यना अमुक तमुक या गोष्टी अजिबात केलेल्या नाही. पहिली गोष्ट मी क्लिअर कट सांगते, मी फक्त मानसपूजा करत होते. त्याच्यातून माझं मानसिक आरोग्य खूप सुधारत गेले. मुख्य म्हणजे मी पहिल्यांदा एक गोष्ट सोडून दिली, ती म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं. अपेक्षा बंद केली. जेवढं स्वतःपुरतं सांभाळून घेता येईल तेवढं घ्यायला मी शिकले. त्यामुळं काय झालं की स्वतः आपण स्ट्रॉंग झालो. म्हणजे मी जसं की मी 2 व्हीलर अगोदर चालवत होते, नंतर मी 4 व्हीलर शिकले. नंतर कुठे एकटं जायचं झालं तर स्वतः माहिती घ्यायची, स्वतः हे करायचं. गाडी दुरुस्त करायची असली स्वतः जायचं. अशा गोष्टीतून मी शिकत गेले. आणि सुरुवातीला तर मी अक्षरशः कानात कॉर्ड घालून, म्हणजे त्यावेळी कॉर्ड नव्हते म्हणा, पण टी व्हीवरती वगैरे हे लागायचं. नंतर मी कॉर्ड वापरू लागले. तर टी व्हीवरती वगैरे अभंग वगैरे लागायचे 5:30 वाजता. तर मला ते चॅनेल आठवत नाही, जी वगैरे असेल त्यावेळी चॅनेलचे नावं नंतर बदलले. तर ते लावून मी काम करायचे, म्हणजे एकाग्र व्हायचे. आणि मग खूप म्हणजे अभंग वगैरे, मग मी भजन वगैरे शिकले. त्यामुळं कनेक्ट झाले त्या एनर्जीशी. आणि मग असं सहज डोळे मिटले तरी एकदम तादात्म्य पावतं त्या शक्तीशी. आणि मी कुठल्याही धर्माच्या विरोधात जात नाही. म्हणजे ते मुस्लिम असू देत, ख्रिश्चन असू देत, ते हिंदू असू देत किंवा कोणी. आणि परत त्याच्यात मग सनातनी मग तुम्ही बरेच धर्म आहेत, पण मी स्वतः काही मानत नाही. मला एकच माहीत आहे, ते म्हणजे ध्यानधारणा करणे. आणि एक शक्ती आहे जिनं आपल्याला पृथ्वी आणि जमीन आकाश आणि जमीन याच्यामध्ये लटकन ती नाही ठेवली, गुरुत्वाकर्षण निर्माण करून दिले. आणि म्हणून मी ध्यान म्हणजे माझी मानसपूजा. आणि त्याच्यातून तुम्ही हे फक्त करा 2च गोष्टी. एक, मानसपूजेला सुरुवात करा, भले तुमचा देव कुठलाही असू. तुम्ही बुद्धिस्ट असा, जैन असा, ख्रिश्चन असा, हिंदू असा, सुरू करायचं ध्यान. तुमच्या देवाची तुम्ही मनोमन डोळे मिटून पूजा करायची. तुम्हाला जे काय करायचं ते करायचं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यातले जेवढे म्हणून अवगुण आहेत हे टाकून द्यायचे. आणि एक लक्षात ठेवायचं की या पृथ्वीवरचे आपण पाहुण्या, एक ना एक दिवस आपल्याला इथून एक्झिट घ्यायला लागणार. तुमच्या दारात जेव्हा तुम्हाला नेण्यासाठी कोण येतो तुम्हाला चांगलं माहीत. तर
तो येऊन अचानक उभा राहील तेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा अपुऱ्या राहतील आणि त्या राहणार आहेत. म्हणून अपेक्षा एकच करा की मला जेवढं चांगलं राहता येईल तेवढं मी राहणार आहे, समाधानी राहता येईल तेवढं राहणार आहे. तुम्ही दुसऱ्यांच्यामध्ये घुसला, ईर्ष्येत घुसला, गर्वात घुसला, अहंकारात घुसला, स्वार्थात फार रमला तर ध्यान लागणार नाही. माझी ध्यानाची ही साधी सिंपल संकल्पना आहे. म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटले की जर कोणाला ध्यानाविषयी जाणून घ्यायचे असले तर दोनच गोष्टी, एक म्हणजे मानसपूजा करणे आणि दुसरी म्हणजे आपलं अंतर्बाह्य वर्तन बदलत जाणे. आणि जेवढं तुमचं अंतर्बाह्य वर्तन बदलत जातं तसं तुम्ही एकटे राहायला सुरुवात करा. हे एकटंच आपण आहे, एकटंच जायचं हे डोक्यात ठेवायचं आणि चालत राहायचं. त्याच्यातून मी ध्यान एकाग्र होत गेले. कारण मी इतरांना काय सांगायचं, स्वतःविषयी फार फुलवून फुगवून असं आपण पण करत असतो. जसं की बघा चपाती फुगते आणि फुगली म्हणून आपण तिला परतायला जातो तर तिचा तो फुगण्याचा पिरियड जास्त वेळ राहत नाही. आणि जर आपण सहज हातानं असं परताय गेलो तर ती फुगलेली असते. जसं की अहंकारानं माणूस फुगतो तसं सहज उलत नाही आपण उलटायला जातो तर त्याच्यातली वाफ आपल्या हातावर आणि चटका देऊन जातो. नुसता चटका देत नाही, तो फोड येतो, मग ते त्याला औषध पाणी घ्यावं लागतं आणि मग त्याचा डाग पण बरेच वर्ष राहतो. तसं आपण आपल्या इतर लोकांकडून केलेल्या अपेक्षांचं पण असतं. अपेक्षा करू नका. आणि दुसरी गोष्ट, अगदी गरज असेल तर अपेक्षा करायला लागली गरज म्हणून तर करा, पण त्याची परतफेड करायला कधी विसरू नका. हे करा आणि मानसपूजा करा. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. कुणी काय घातले, कुणी काय अंगावर वेअर केले किंवा कुठली गाडी घेतली काय देणं घेणं ठेवून आनंदात राहा आणि दोन गोष्टी करा, मानसपूजा आणि निरपेक्ष भावानं जगा. धन्यवाद.